रामचंद्र भगवान की जय, वनसुत हनुमान की जय, मानकेश्वर भगवान की जय। चला 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 देवती बळे धरिला सायासे, करोनियानाश उपाधीचा, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, सोयी जनार्दन तेची झाले। तुका म्हणे याशी नचले तातडी, तुका म्हणे याशी नचले तातडी, अनुभवे गोडी येल कळो, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले। विठाला विठा कुंडली कवरता श्री ज्ञानदेव हरिनाम भगवान की जय। देवती बळे धरिला सायासे, करोनियानाश उपाधीचा, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले। समचरण सरोजम सांद्र नीलांबुधामं, जगन निहत पाणी मंडन मंडनाना, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदैधवलः सुंठलं चिन्तयामि, यदक्षरमणाखेयम् आनन्दं मज केवलं, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। देवादि देवा जगत्रय देवा, देवादि देवा जगत्रय देवा, देवादि देवा जगत्रय देवा, देवादि देवा जगत्रय देवा। परी केशवा विनंती माझी, विनंती माझी, कायमा जीवानी मानवेद संतासी, रंग उचितासी, आपल्या आत्मरूप गणेशो केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेच वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कार। आता ओम नमो शिवादी कावडी घेतली खांदी, मिळाली संत मांदी, त्यांचे चरण रेणू वंदुरे, शिवनाम शीतल मुखी श्री पाका पुढे रे।
देवतीही बळे धरिला सायासे करो ज्ञानाश उपाधीचा पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले प्रभावित असलेला श्री अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 56. भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वसंत जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबारांच्या गाथेतला 3 कडव्याचा परंतु सर्व विश्वाचं सूत्र ज्याच्यामध्ये आहेत असा व्यापक अर्थाचा अभंग आजच्या पर्व काळावरच्या सेवेकरता निवडला. विठाला प्रभावित असलेला अखंड हरिनाम सप्ताह भगवान मनकेश्वरांचं अत्यंत दैदिप्यमान अत्यंत पवित्र आणि मनाला पावन करणारं स्थान. इथं आल्यानंतर मनाला विश्रांती वाटते महाराज. असं हे मनकेश्वराचं स्थान पवित्र अशा पुण्यकालामध्ये पुण्यभूमीमध्ये आणि आपल्या सर्व भाविकांच्या विद्यमाने ते चाळणीतून कसे गाळून गाळून घेतात तसे गाळून गाळून माणसं येतात. हे येऱ्यागाबाळ्याचं काम नाही इथं. एक एक माणूस 1,000 लोकांच्या लायकीचा एक माणूस बसलेला आहे पुढे. मला दुपारी फार गर्दी 5-7 हजार लोक दुपारच्या कीर्तन डुब्यारमध्ये जागा पुराणा महाराज उन्हात माणसं बसली पण ते माणसंच नव्हती. पण आपण आलेले सर्व श्रोते मंडळी स्थान फार महत्वाचं. मागे एकदा येऊन गेलो होतो बाबा मी, तुम्हीच तारीख दिली होती, त्याला बराच काल गेला. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी दुसऱ्यांदा सेवा घडते. मनकेश्वर मित्रमंडळ परमश्रद्धेय आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान अर्जुन बाबा खताळे हे आमचे निष्ठावंत वारकरी. मला आहे ना त्या गर्दीपेक्षा दर्दी वारकऱ्यामध्ये कीर्तन करायला फार आवडतं महाराज. हे निष्ठाच त्यांच्याजवळ, बाकी का निष्ठानिष्ठी राहतील सर्व. विठ्ठल महाराज आहे, सर्व टाळकरी मंडळी आहेत आणि आमचे अगदी लहानपणापासूनचे अगदी साथीदार सोये जनार्दन तेची झाले आपल्या अभंगात आला विषय. असे हरिभक्तपरायण जनार्दन बाबा खूप फिरलो आम्ही, खूप कार्यक्रम केले मला त्या काळामध्ये, खूप गाजवले सत्ते. असो अशा पवित्र काळामध्ये आज पर्व काळ आहेत. आपल्या भागवत धर्मामध्ये जे 29 पर्व सांगितले, 24 एकादशा माहितीच्या आपल्याला, पण पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती, रामनवमी, जन्म वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमात उत्तम शिवरात्र असे हे 5 पर्व आणि 24 एकादशा मिळून वारकरी संप्रदायामध्ये त्याचं अनुष्ठान केलं जातं. त्यातलं महापर्व काळ रामनवमी. विठाला विठाला आणि रामनवमीच्या पर्व काळावरचा हा उत्सव असल्यामुळे आणि तोच दिवस माझ्या वाट्याला आल्यामुळे मला थोडं संप्रदायाच्या नियमाप्रमाणे चिंतनाकडे जावं लागल. कारण अलीकडे वारकरी कीर्तनं फार कमी झाले. अलीकडच्या काळामध्ये वारकरी संप्रदाय आहे, त्याच्या नावावर जगता आहेत, परंतु वारकरी संप्रदायाचे नियम पाळत नाही. आणि म्हणून आपण थोडं संप्रदायाच्या अनुषंगाने त्या तत्वप्रणालीमध्ये प्रवेश करून पुढे जाण्याचा प्रयत्न करू आहे. या सृष्टीमध्ये प्रामुख्याने 3 प्रकारचे वर्ग करता येतील. प्रकाराचे 3 तुका म्हणे गेले जन, तुका म्हणे गेले जन, तुका म्हणे गेले जन. प्रकाराचे 3 तुका म्हणे गेले जन, तुका म्हणे गेले जन, तुका म्हणे गेले जन. प्रकारा
तुका म्हणे केले मी त्या 3 प्रकारातला हा एक प्रकार काढला, तुमचा आमचा जनाचा. हा एकच 3 नाही बर का, हा एक झाला आता शिक. याच्यामध्ये 3 प्रकार आहेत, काही रजोगुणी, काही तमोगुणी आणि काही सत्वगुणी. असा हा एक वर्ग झाला आता शिक. दुसरा एक वर्ग आहे तो आहे संतांचा. तिसरा एक वर्ग आहे तो आहे देवाचा. आज आपल्याला तिन्ही वर्गांचा विचार करायचा, कारण मी अभंगच असा निवडला की त्याच्यामध्ये देवाचं वर्णन आहे, त्याच्यामध्ये संतांचं वर्णन आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं आमचं वर्णन आहे. कडवे 3च आहे, प्रकारही 3च आहेत. आणि वर्णन ह्या तिघांचंही करायचं आहे. त्याच्यामध्ये देव, संत आणि जन यांचा आविर्भाव कसा होतो, त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपला चिंतनाचा विषय राहील निर्गुण निराकार भगवान परमात्मा सगुण साकार झाला कसा. हा याच्यातला मुख्य हेतू राहील. आणि तो संतांनी केला कसा आणि त्याचा उपयोग तुम्हा आम्हाला झाला कसा. या 3 प्रश्नांचे उत्तर द्यायचे आणि कीर्तन संपवायचं. 12 का वाजेना नको नाही तर राहिलं माझं काय एवढं चाललं वाया आपल्या ठराविक वेळेमध्ये. इथं भगवान परमात्म्याला दुपारचं कीर्तन झालं असेल, राम जन्मोत्सवाचं, किंवा नसल झालं, काय असेल ते. त्यामध्ये भगवान युगापरवते त्रेतायुगामध्ये, सूर्यवंशामध्ये, रघुकुलामध्ये आणि बरोबर मध्यान्ह कालाला भगवान प्रगट झाले त्रेतायुगामध्ये. ते मर्यादा पुरुषोत्तम, मर्यादेमध्ये राहणार. याचे 3 विभाग करणार, प्रत्येक गोष्टी 3 विभाग करणार मी. त्यामध्ये भगवंताने मर्यादित राहावं ही घटना भगवान प्रभू रामचंद्र अवतारला यायच्या अगोदर 60,000 वर्ष लिहून ठेवली एका दरोडेखोरानं. सुरुवातीला मी दरोडेखोरच म्हणतो, कारण तो लिहिणारा जो होता तो अत्यंत दुराचारी होता. ब्रह्महत्या राशी पातकी अपार, ज्याच्या पातकाला पार नाही एवढा पापी अजून जन्म. त्याने नुसते ब्राह्मण मारले होते ना, ब्राह्मण तेवढे फवारून आपण किडे सुद्धा मारले नाही गावावरचे आणि कांद्यावरची. एवढा तो पापी. पापाचा काळ बदलला, पुण्याचा काल आरंभ झाला. आणि पुण्याचा काल आरंभ झाला का संत आपण होऊन त्याच्यापर्यंत येतात. वाल्या कोळ्या नारदाकडे नाही गेला. कोणत्या रामायणामध्ये वाल्या कोळी नारदाकडे गेला आणि त्यांनी सांगितलं का कृपा करा मला काहीतरी दीक्षा, असं झालंय का कोणी? मी तर नाही ऐकलं अजून कोणत्या रामायणामध्ये. तुम्ही कोणी ऐकलं असेल तर मला सांगा. ती स्थिती प्राप्त झाल्यानंतर स्वतः संत तिथपर्यंत येतात आणि त्याला सनाथ बनवतात. आपुना सारीखे करतीचा काळ आपला सारीखे करतीचा काळ आपल्या सायाते
तात्काळ वेळ रेड्याला अदुगर किती दिवस शिकवलं होतं? रेड्याला अदुगर किती दिवस शिकवलं होतं? तात्काळ. गाववाला कोणची संता दिली होती? कोंडोबाला. देऊला भागवत सांगण्याकरता झाडलोट करणारा कोंडोबा. आता ते संत चरित्र फार ऐकायसारखे महाराज. आपल्याला ऐकू वाटत नाही, तुम्हाला सांगणार आहे कुणी भेटत नाही. सासूच्या जावायच्या गप्पा ऐकू ऐकू तुमचे कान जर्जर झाले. संत चरित्र वारकरी कीर्तन ऐकायला वेळ कोणला आहे तिकडं? ऐका, उद्धार करून घ्यावायचा असेल तर संत साहित्यातून, संत मालिकेतून, संत परंपरेतून आपल्याला पुढं जावं लागेल महाराज. रामनामाचा मंत्र दिला, त्याचा साधू नाही ऋषी बनवला. आणि एवढं सामर्थ्य अंगामध्ये आलं की भगवान प्रभू रामचंद्र अवतारला यायच्या अगोदर शतकोटी रामायण वाल्मिकीने लिहिलं महाराज. वाल्मिक ऋषी. परमार्थ आल्यामध्ये परिवर्तन होत नाही. कोण म्हणतं होत नाही? तुम्हाला योग्य सांगणारा आणि योग्य सांगणाऱ्याला योग्य ऐकणारा भेटत नाही. तुका म्हणे कानी ऐकली जी मात, तोची झाला घात जीवपणा. माझं चिंतन फार महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. मर्यादा पुरुषोत्तम रामायणातलं कोणतंही पात्र बघा, अंडरलाईन करा इथं. रामायणातलं कोणतंही पात्र घ्या, ते आदर्श पात्र आहे. कोणतंही म्हटलं बरं का मी. नुसतं रामाचं, लक्ष्मणाचं, भरताचं, सीतेचं, हनुमंताचं हेच नाही. तुम्ही शत्रूचं पात्र घ्या, किती आदर्श आहेत शत्रूच्या पात्रामध्ये. ओ, आपण एकांगी चालणारे माणसं, दुसऱ्या अंगाचा विचारच करायला तयार नाही. या जगतामध्ये वाल्मिक ऋषी नंतर रामायणाचा प्रसार केला असेल तर ती एक स्त्री आहेत आणि तिचं नाव कैकेयी आहे. तुम्हाला पटणारच नाही, कारण पटून घेण्याकरता जी शक्ती आपल्याकडे लागते ना, तिचा अभाव आहे. काय लोक विचित्र. अजून एवढं फिरतो महाराष्ट्रभर, अजून कैकेयी नावाची बाई मला सापडली नाही. दशरथ राजाने कैकेयी समवेत जो विवाह केला, अध्यात्म रामायण बघा. आपण एकांगी चालणारी माणसं, कथा वाचणं, काय ऐकून, याचं त्याचं ऐकून त्याच्यावर चर्चा करणारी माणसं आपण. त्या कैकेयीला राजा दशरथाबरोबर विवाहबद्ध होण्याकरिता कोणी कोणी किती किती प्रयत्न केले, त्यांच्या नावांची यादी जर ऐकली तर आपल्याला सुद्धा धक्का बसेल. त्याच्यामध्ये पहिल्याच क्रमांकाला त्रिशूळ डमरू घेऊन भगवान शंकर पहिल्या रांगेत उभे होते. इंद्र, महेंद्र, चंद्र, देव, गंधर्व, किन्नर, कृपा करून एवढा विवाह जुळवा. कारण कैकेयीच्याच शापामुळे भगवान प्रभू रामचंद्र वनात जाणार होते आणि भगवान रामावर कैकेयी इतकं प्रेम करणारं संपूर्ण विश्वात तेव्हा कुणी नव्हतं. एवढी प्रेम करणारी कैकेयी त्या अध्यात्म रामायणामध्ये दाखवली महाराज. ज्यावेळेस राज्याभिषेकाचा प्रसंग आला
त्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्र आणि कैकेयीचा संवाद आहे दोघांचा. भगवान रामचंद्र कैकेयी मातेला विनंती करतात, आई माझ्यावर मोठा उपकार कर, तुझ्या हातात आहे. तू जर ठरवलं तर तुझे 2 वर माझ्या पित्याकडे शिल्लक आहेत. कृपा करून तेवढे वर ह्या प्रसंगावर मागून घे आणि मला माझ्याकरता 14 वर्षाचा वनवास आणि माझ्या भरताकरता अयोध्येचं राज्य मागून घे एवढं. असे रामप्रभू त्या कैकेयी मातेला सांगतात, कृपा कर माझ्यावर. सांगितलं, रामा तुझ्याशिवाय मी एक क्षण जगू शकत नाही, मी तुला वनात कसं पाठवू. असे प्रसंगही महाराज त्या रामायणामध्ये. आता काय बोलावं त्या विषयावर, किती बोलावं. 7 दिवस नव्हे, महिनाभर नव्हे, जन्माच्या जन्म जरी बोलत राहिलो तरी त्या रामायणातले भाव आणि भावार्थ रामायणातले भाव ऐकून आपलं जीवन धन्य नाही, सफल झाल्याशिवाय राहणार नाही. बाकीचं जाऊ द्या, बाकीचं तुम्ही ऐकलं असेल का नसेल मला माहिती नाही. पण जेव्हा भगवान प्रभू रामचंद्र रावणाला मारून अयोध्येत आले तेव्हा पहिल्यांदा कोणाला भेटले एवढं मला सांगा तू. नाही तुमचं झालं, इकडं कोणाला भेटले तुम्हाला? तुमच्याकडं काय विठ्ठल महाराज कोणाला भेटले? कैकेयीला. का बरं कैकेयीला भेटले? 7 गोष्टी सांगितल्या 7 त्या रामायणामध्ये. का माते, कौशल्याचा राम फक्त अयोध्येपुरता राहिला असता, पण कैकेयीचा राम जगभर प्रसिद्ध झाला. त्या कैकेयी मातेला म्हणतात निजभुज बलम, माझ्या बाहुबलामध्ये काय शक्ती आहेत ही जगाला तुझ्यामुळे दिसली. कारण मला पराक्रम करताला तिकडे जाऊन. सीता किती पवित्र आहेत हे तुझ्यामुळे जगाला कळालं. लक्ष्मणाची श्रद्धा किती आहे हे तुझ्यामुळे कळालं. आणि माझा भरत हा किती श्रेष्ठ आहेत हे तुझ्यामुळं कळालं. रावण माझा वैरी किती धैर्यवान आहेत हे मला कळालं, हे जगाला कळालं. आणि त्या बिभीषणाचं माझ्यावर किती प्रेम हे महाराजा 7 गोष्टी फार महत्वाच्या सांगितलेल्या आहेत. आता एवढ्या गोष्टी सांगून आपलं काही कीर्तन पूर्ण होणार आहे का? असे युगायुगाच्या ठिकाणी भगवंताचे अनेक अवतार झाले, पण हातचा जो अवतार आहे हा मर्यादा पुरुषोत्तम अवतार आहे. विठ्ठला आता थोडा विचार करू आपण. शास्त्राने भगवंताचे 2 रूप सांगितलेले आहेत जे सर्वांनाच माहिती आहे. भगवंताचे 2 रूप आहेत. कोणते कोणते? एक निर्गुण निराकार आणि दुसरं आहे सगुण साकार. निर्गुण निराकार हे त्याचं मुद्दल स्वरूप. भगवान परमात्मा निर्गुणातून सगुण होतो, सगुणातून निर्गुण नाही. दुधाचं लोणी होतं, दही होतं, ताक होतं, तूप होतं, पण तुपाचं दूध पुन्हा ऊसाचा गुळ तयार होतो, रस तयार होतो, काकवी तयार होते, साखर तयार होते, साखरीचा पुन्हा ऊस. याचा अर्थ असा आहे निर्गुणातून सगुण साकार होता येतं. मी वेदांत सांगतो महाराज, पण तळागाळातल्या लोकांना वेदांत कळल असा सांगायचा प्रयत्न करायचा. आपल्याला काही येत असलं म्हणून काही सांगायचं नाही. समाजाला काय पाहिजे, समाजाला काय भावणार आहे ते समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. भगवंताचं मूळ मुद्दल स्वरूप आहे निर्गुण, आणि निर्गुणातून
भगवंताला केलं, झालं नाही बर का, आला नाही बर का, केला, सगुण साकार बनवला. आणि याला रूपा बळे करोनी खळे हरिदास, करुणे खळे हरिदासी, करुणे खळे हरिदासी. रूपा बळे करुणे खळे हरिदासी, करुणे खळे हरिदासी, करुणे खळे हरिदासी. आणि याला रूपा आणि याला बळे आणि याला कुणी करोनी खळे हरिदासी. बर भगवत भक्तांनी वारकऱ्याने त्याला सगुण साकार बनवलं. आणि म्हणून आपल्याला हा आनंद घेता येतो. म्हणून आपल्याला हा आनंद सामान्य नाही. या आनंदाची किंमत करता येत नाही. हा आनंद देवादिकांना नाही. नाही आनंदाशी जोडा, नाही आनंदाची जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, सांगता गोष्टी लागती गोडा. आलाची आकारा मोठिया तारा, आलाची आकारा मोठिया तारा. तुका म्हणे भिडा भक्तीची, तुका म्हणे भिडा भक्तीची, तुका म्हणे भिडा भक्तीची, तुका म्हणे भिडा भक्तीची. यांना पहिलं जुनं माहिती म्हणूनच तर नवीन पाकपद्धत चकात्यात मध्येच बंद करून टाकीत्यात. कडापर्यंत नेतीच नाही. शेतकरी ना आपण आहोत, आतल्या आत वळवायचं का कडापर्यंत गेलं पाहिजेत. कडापर्यंत बांध नाही फोडायचा कोणाचा, पण आपला तो कोपरा काढला पाहिजेत ना. आतून दिगाण्या वळवला का तो बांध होतो, जाडा शेजारचा लुटीतो. मग आपल्याकडे बरोबर काठापर्यंत गेलं पाहिजेत. वारकरी चालीच तशी आहे महाराज. त्याच्या जोपासल्या पाहिजेत. ऐका, नाही आनंदाशी जोडा. या आनंदाला जगात कुठेही जोड नाही. सांगता गोष्टी लागती गोड लागतात. त्याचे चरित्र संतांचं चरित्र, भगवंताचं चरित्र सांगताना तुकाराम महाराज म्हटले, आलासी आकारा आमुचिया चाडा. आमच्या कर्तृत्वामुळे, आमच्या पुरुषार्थामुळे, आमच्या कार्यशैलीमुळे तू आकाराला आलास. तुका म्हणे भिडा, भीड पडली तुला भक्तीची, आणि आमचं तू ऐकलं. असं कोण म्हटलं? संत म्हटले. कोणाला म्हटले? जगालाही म्हटले आणि देवालाही म्हटले. काही लोक लय इकडच्या तिकडं लावणारे राहतात. इकडचं काय झालं का? आता अलीकडच्या काळात ते मीडियावाले बरं का, चॅनल घरगुती का आपला, लाईव्ह चालू आहे का? नाही ना, लय जपून बोलावं लागत आहे. विठ्ठल महाराज इकडचं तिकडून, तिकडचं इकडून, त्या पेटून हे मीडियावाले काय म्हणले ते काय म्हणले, आणि त्याच झालं का इकडं लगेच ते तुम्हाला असं म्हणले, आणि ते तू दिलं ना पेटून महाराज. देणं नाही. रात्री 11:30 वाजता दंगल संभाजीनगर, औरंगाबाद बंद. शिक्कामोर्तब झाल्या. 7/12ला नोंद झालं. कशाला पुन्हा ते नाव घ्यायची? आता त्या नावाला कंस पडला, तलाट्याने कंस टाकला त्या नावाला. आता नवीन खातेदार त्याचा तयार झाला. आता त्याच्यावर नवीन नाव आलं. मग आता त्या प्रवाहात चाललं पाहिजे आपण. आलाशी आकारा मुच्या चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीची. असं कोण म्हणले? संत म्हटले. कोणत्याही एका बोलण्याला लोकांनी लगेच भगवंताला म्हणजे, देवा तुम्ही एवढे मोठे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती, आणि तुमच्या विरुद्ध रान उठलं तिकडं
कीर्तनकारांनी आम्ही आणलं देवाला, आम्ही आणलं देवाला, आम्ही आणलं देवाला, असं ते तुकाराम महाराज, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज हे सर्व संत म्हणतात त्याला आम्ही आणलं. याच्यावर तुमचं काय मत आहे मीडियावाले? तुमचं काय मत आहे याच्यावर? देव म्हणले मला वाढवायचं नाहीये, त्यांनीच मला आणलं, त्यांच्यामुळेच मी आलो. कडा 12वा अध्याय. तया संघाचे निसुरवाडे मज विदेहा देह धरणे घडे किंबहुना आवडे निरूपम. अर्जुना, त्यांच्यामुळे तया संघाचे निसुरवाडे मज विदेहा, मी देहधारी नाही पण मला देह धारण करावा लागला. हे सर्व सामर्थ्य त्यांचं आहे. दोन्ही कोणी झालं बरोबर? संतही म्हणतात, देवही म्हणतात. आता मान्य करायचं, तो भगवान परमात्मा भक्ता करता प्रगट झाला. भक्ता कारणे येणे घेतली आळी, 10 गर्भवास सो शिवण माळे. असं 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 खूप गोड आहे महाराज. पक्क झालं? हो पक्क झालं. निर्गुण परमात्मा सगुण साकार संतांनी केला, संतांनी केला, त्यांनीच आणला. त्याला नाव रूपाला त्यांनीच आणलं, त्याला नाव रूप नव्हतं. दररोज काकड्यामध्ये म्हणतो निळोबरायांच्या गवळणी, नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगना, स्वरूप सुंदर आंधळा ना देखो, कैची जीव शिव तयासी भाव, पंचभौतिक नेनो पंच प्राणाहो, रूप धरिले सगुण चांग. हो बस बस बस, एवढंच येत होतं मला बी. ऐका, नव्हता काळा, नव्हता गोरा, नव्हता खुदा, नव्हता ठेंगणा, स्वरूप सुंदर, कैची जीव शिव तयासी भावना. मग त्याला आम्ही सगुण साकार बनवलं. आता भगवान परमात्मा एवढा बलवान आणि त्याला ऐकायला लावायचं आहे, मग त्याच्यापेक्षा बलवान पाहिजेत, देवापेक्षा बलवान पाहिजेत. अगोदर गावामध्ये खेळत होतो कुस्त्या, मग तालुका पातळी चांगलं चप्पळ होतं, मग ते तालुका पातळीवर गेलो, मग जिल्हा पातळीवर गेलो, तिथंही जिंकलो, मग राज्य पातळीवर गेलो, तिथंही जिंकलो, आणि मग महाराज देश पातळीवर गेलो, तिथंही बी जिंकलो. ऐका बरं का, आता देश पातळीवर गेलेल्या जिंकल्याला जर हरवायचं असेल तर कोण पाहिजेत? जग पातळीवर जो गेलेला आहे. का गावातला कुरमुऱ्या चालल? नाही चालणार, त्याला तेवढ्याच ताकदीचा पाहिजेत. मग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा, त्याचं ऐश्वर एवढं मोठं, त्याची शक्ती एवढी मोठी का त्याच्या एका अंशामध्ये मेक अंशोनो स्थितो जगत. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी. अनंत ब्रह्मांडे एका रूमी ऐशे धेंडे. तुम्ही भागवत ऐकलं का? भागवत ऐकलं? त्या भागवतामध्ये एक कथा आली. मग द्वारकेला भगवान श्रीकृष्णाच्या घरी निघालं लग्न. एका वर्षामध्ये किती लग्न होत असतील त्याचं गणित तुमची तुम्हीच करा. मी फक्त भगवान श्रीकृष्णाचं सांगतो. त्याला बायको नाही,
बायका, ऐका, कृष्णाच्या बायका किती? मी कंप्लेंटही नाही करणार तुमच्यावर, चुकलं तर चुकू द्या ना, जाऊ द्या. बाईला 16,108. आता कशी खरे बोलले बरं? बर, ते सूत्र असं होतं, एका एका बाईला 10 मुलं आणि 1 मुलगी. ते श्रीमद भागवतात पाहून घ्या तुमचे तुम्ही. मला विचारूच नका हा विषय, मी फक्त सांगून जातो. आता नंतर फोन करा मला. आणि मग एवढे दरवर्षी किती लग्न करावं लागत असेल, एवढे किती लग्न असतील. काय झालं, एका लग्नाला भगवंतांनी गरुडाला हाक मारली. गरुडा इधर आओ. आलं गुरुजी भगवान. म्हटले अरे लग्न आलं 16 तारखेला. म्हणले मग? अरे सर्वांना पत्रिका जात्यात, सर्वच लग्नाला येतात, पण माझे जुने संबंध तसेच राहतात रे. जुन्या पाहुण्याला आपण विसरत चाललो. म्हटले कोण? माझा पहिला सासरा, जुना सासरा. कोण? लक्ष्मीचा बाप. लक्ष्मीचा जन्म कुठं झाला? समुद्रात. मग तिचा बाप कोण आणि तिची आई कोण? समुद्रच. 2 देवे बिगर मम्मीची, एक लक्ष्मी आणि एक ब्रह्मदेव. चांगला अभ्यास करा. ब्रह्मा माझे पोटीचे बाळ, ज्याची नाभी कमळी जन्म चतुरानना. ब्रह्मदेव त्याच्या नाभी कमळातून जन्माला आला आणि लक्ष्मी समुद्रातून जन्माला आली. मग सांगितलं गरुडा तेवढं समुद्राला आपली एवढी पत्रिका पोहोचून दे. त्याला म्हणा बाबा लई दिवसांनी आठवण आली तू लग्नाला. गरुड पाहतच राहिला. म्हणले देवा तुम्हाला काही कळतंय का? जवळचे माणसं राहतात ना, मोठ्याची अक्कल काढी द्या बरं का. 125 रुपये महिन्याची राहतात, पण लाखाची उचक पाचक करत्या महाराज ती. गरुडा समुद्राला काय द्यावा तुम्ही? पत्रिका द्या, पत्रिका द्या. आणि तुमची पत्रिका पोचली आणि समजा तो जर लग्नाला आला, जाणूसा कुठं द्यायचा? म्हटले तुला पगार किती रे? त्या पगाराचा विचार कर, मी कुठं द्यायचं, काय करायचं ते बघल तू. जा, आपल्याला काय करायचं तुमचे तुम्ही पाहून घ्या. गेला हातपाय आपटीत. रस्त्याने विचार केला तो घरी नसावाच, नाही तर पत्रिका पाहून टाकायची का? पुन्हा भेट झाल्यावर मग असं विचार करीत करीत कवा समुद्राच्या तीरावर पोहोचलं. त्या गरुडालाही कळालं नाही. आणि मग समुद्राच्या तीरावर पोहोचलं आणि समुद्र मनुष्य रूपामध्ये जय हरी गरुडजी म्हणे. जे भेटायला नको होतं तेच भेटलं. काय यानं केलं? काय नाही, आलं तसंच बरं का. लय लबाड काय मधले निरपे ना निरपे, लय अवघड. काही काय काम आणलं होतं? हा होतं थोडंसं ते आमच्याकडे खायला लग्न होत्या. आणि मग तुम्हाला जमलं तर पहा, नाही तर नका येऊ. काय नाही, निरपे निरपे असे लांब नेऊन वाटले पाहिजेत ना. हो. कोणाचं लग्न? कृष्णाच्या मुलाचं लग्न आणि देवाच्या मुलाचं लग्न. आणि लग्नाला मी येणार नाही असं काय करतो? हळद कधीची आहे? हळदीच्या आदल्या दिवशीच हजर होतो मी. म्हणे परवा का उद्या का हळद आहे? उद्या हळद आहे. मग मी आजच निघतो. गरुड्याने पाहिलं हे का आलं का सर्या गावाचा सपाटाच झाला समजायचा. म्हणे भाऊ तुला यायचं तर ये, नाही नसेल मी चाललो म्हणे. आणि जी भरारी मारली ना, गेलो देवा 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 देवा. ते येऊन राहिलं, ते येणार आहे, ते. अरे कोण येणार आहे? मागं वळून पाहिलं तो समुद्र मनुष्य रूपाने, पाठीमागून तो लोट पाण्याचा.
गरुड म्हणे मेलो बेलो आता नाही जगत, आता द्वारका राहत नाही, काही नाही. आणि मग म्हणे सरक तू एका बाजूला. आणि मग ते मनुष्य रूपात आले, समुद्र नमन केलं, देवा माझी आठवण आली, मला बोलवलं, मी आलो. आता मी लग्न होईपर्यंत राहणार आहे, मला राहायला जागा तेवढी पाहिजे. काय करावं भगवंताने? डाव्या भुजावरचा एक रोम उपटला, रोम, एक केस डाव्या भुजावरचा, आणि ती रोम उपटल्याची जेवढी जागा आहे ना त्याच्यामध्ये सर्व समुद्र गडप करून टाकला. अनंत ब्रह्मांडे एका रोमी आईशे धिंडे. केवढं भगवंताचं शक्तीचं. महाराज या शक्तीचा विचार कर. सांगत पुढं जर गेलो ना मी भरपूर सांगता येईल, मला तेवढं सांगायचं नाही. एवढ्या बलवान देवाला आकळावायचं असेल तर त्याच्यापेक्षा बलवान पाहिजेत कुणीतरी. मग त्याच्यापेक्षा बलवान कोण? त्याच्यापेक्षा बलवान संत. संत देवापेक्षा बलवान. हो, तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, आम्ही देवाहुनी बळी, तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, राहिलो ठेवूनी निराळी आशा, तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी. किती बळी माहिती आहे का? जरा गाथ्यामध्ये आता अंतरंगात चला, अंतरंगामध्ये तुकाराम महाराज आज पाय जोडून उभे राहिले. ए नारायणा, पाहतोस काय? लोकांचं कल्याण करता करता तुझी भिवंडी झाली. तुला तुझं कल्याण करून घ्यावायचं असेल, हा फक्कड पाय जोडून उभा आहे. चाले दंडवत घाली नारायणा, चाले दंडवत घाली नारायणा, दंडवत घाली नारायणा, दंडवत घाली नारायणा, आपुल्या कल्याणाला गोनिया, आपुल्या कल्याणाला गोनिया, आपुली कल्याणाला गोनिया. नारायणा चाले दंडवत घाल आम्हाला, तुला तुझं कल्याण घरून. तुका म्हणे नांद आमुच्या भाग्याने. अरे आमच्या भाग्याने तू सुखरूप राहा. देवाला रागाला असेल नाही का? ऐका पुढचा आता. निर्गुण आकार झाला गुणवंत, खाली दंडवत पूजोनिया. निर्गुण परमात्मा सगुण साकार झाला आणि त्या संतांना साष्टांग दंडवत घालतो. केवढा अधिकार महाराज त्या संतांचा. म्हणून तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी. असं भगवंताला ऐकवायला लावणार संताकडे बळ ते कोणतं? प्रश्न फार महत्वाचा आहे. बळाने ऐकवलं. आता व्यवहारामध्ये, शास्त्रामध्ये, संत मालिकेमध्ये बळ सांगितलेले आहे. बळ ते बळाचे प्रकार आहेत. ते प्रकार सांगून मी माझा प्रकार वाढवित नाही. बळाचे प्रकार आहेत. एकमेकाचं भांडण झालं, तुला दाखवतोच आता, तुला दाखवतोच आता. म्हणजे तिसरा म्हटला का रे एवढं तुझं बरोबर असताना, तो एवढा तुला बोलतोय, तुझं खरं असताना तू का मागं घेतलं? म्हटले आपलं काय चालत, त्याच्याकडं लय बळ आहे. त्याच्याकडं काय आहे? कशाचं बळ आहे? एका ठिकाणी दादागिरी झाली बरं का. म्हटले तुला एवढ्या शिवाय दिल्या, एवढं बोलले आणि तरी तू गप राहिला. म्हटले त्याच्याक गल्लीपासून दिल्लीपर्यंत बळ आहे. कशाचं? पैशाचं बळ, सत्तेचं बळ, काहीकडं भावबंदकीचं बळ. आमच्या वाड्याच्या नादी नाही लागायचं. 150 पोरं आहेत बरं का.
अख्खं गाव बरं का, म्हणजे ते त्यांच्या वाड्याचं बळ, भाऊबंधांचं बळ कसं असतं त्या भागवतामध्ये गजेंद्राला विचारा कशी सोडून पळा त्यात. जाऊ द्या, बळाचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. अजून एक बळ आहेत बरं का, युक्तीचं बळ. शक्तीपेक्षा युक्तीचं बळ. तुम्हाला मी विचारतो, ताकदीला वाघ श्रेष्ठ का कोल्ह श्रेष्ठ? ताकदीला वाघ आणि युक्तीला केवढाय वाघ असू द्या, केवढाय वाघ असू द्या, वाघ अटकलं पिंजऱ्यात, रात्रभर शिळी पलीकडे हरिपाठ करते देवाची द्वारी. आणि वाघ दारकाळ्या फुडतो, पण मग ती गजाळा ना पार्टिशन, त्याला बाहेर निघता येईना आणि फराळाचंही करता येणार रामनवमीचं. मग जेव्हा त्याचे उपाय खुटले, तुकाराम महाराज प्रमाण बरं का बाबा, त्याला सापडला संधी मग बळिया पडे बंदी. एकदाच संधी, आपलं कीर्तन जास आहे तुम्हाला माहिती आहे ना, प्रमाणाशिवाय बोलायचंच नाही. सापडला संधी मग बळिया पडे बंदी. बलवान तो कोण? वाघ. पण संधीत सापडला ना, जावा लागलं ना मधी. संधीत सापडला का केवढा वाघ असू द्या, फक्त तो संधीत सापडला पाहिजेत ईडीच्या. तो संधीत सापडला पाहिजे सीबीआयच्या. फक्त केवढा वाघ असू द्या, मोठा नवाब का असा ना जायना. सापडला संधी मग बळिया पडे. मी वाघाबद्दल बोलून राहिलोय, कुठेही जाऊ नका. राजकारणी तालुका आहे तुमचा, ऐका. आणि मग आता काय करावं, मग ते जनावर रात्री इकडून तिकडे फिरायचे. वाघ त्यांना हाका मारत, ओ ओ लांडगे बा इकडे या, इकडे या. लांडगा म्हणे हा, वाघ पळून जायचा. महाराज हरणाला म्हणायचा, हरणांनो मी हरवतो तुमच्या पुढं, पण या मला काढा. हरण म्हणे तू आम्हाला, आम्ही सीतामाईला फसवलं तर तू काय? हरण हरण हो, एकाची अजून केस चालू आहे हरणाची. मला नाही माहिती कोणाची काय काय, आपल्याला नाही माहिती. हरण लय अवघड आहे महाराज. जाऊ द्या. आणि मग पर पहाट झाली, एका शेतकऱ्याच्या बागातून कोल द्राक्ष खाऊन आलो. चाललो तर ढेकून देत मस्त. ते वाघाने पाहिलं. वाघ म्हणे महाराज महाराज, ओ महाराज, ओ दादा, कोलोबा दादा. महाराज मी कवा महाराज झालो, मी कवा दादा झालो, आणि हा का कोण मारतो? वाघोबा महाराज. बाबा बाबा बाबा. कोल्याने कुठंतरी रामायण ऐकलं असं. ज्या वेळेस दुष्ट हात जोडितो समजायचं आपलं भरलं. रावण मारीची मामा का गेला होता. मामा मामा सांगितलं, हे कायमचं शिव्या देणार, रट्टे देणार ना. आज मामा मामा करतय, आपलं का भरलं का काय? मारीची हुशार होता लई. म्हटलं काय बाचा? म्हटले ते पंचवटीत जाय. पंचवटीत नको, पंचवटीत, कारण ते पिसाऱ्यामध्ये तुमारीची सापडला होता बरं का, त्या सुबाऊच्या त्या प्रकरणामध्ये. नको पंचवटीत नको, तिकडं राम आहे. म्हणले तिकडं जायचंय, मायवे हरण व्हायचं, तुम्ही सीते पुढून जायचं आणि रामाला बाहेर लांब घेऊन जायचं. मग मी सीतेला पळवून आणेल. सांगितलं रावणा, या प्रकरणात मला नको नको. सध्याचं ईडी खातं लय तत्पर आहे, कसं कुणी कुणी शोध लावित आहे भाऊ. नको रे बाबा, नको नको नको. नाही तलवर या होणार नाही. तू थांब 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 थांब, मला विचार करू दे. त्यांनी विचार केला.
की याच्या हातून मारायचं आणि अधोगतीला जायचं, रामाच्या हातून मारायचं मोक्षाला जायचं. मग फायद्याचा सौदा कोणचा आहे तो केला पाहिजेत ना. मग त्यांनी फायदा सौदा पाहिला. म्हटले तयार आहे मी यायला, कारण मला मृत्यू येणार. कोणाच्या बाणाने येणार? मारीची बरं का. काय काय राक्षस लय डोकेबाज होती. हो, कोणत्या टायमाला काय निर्णय द्यायचा, कोणत्या टायमाला कोणत्या पक्षाला मदत करायची. मग ते नागालँड का असं ना जायना. हो, तिला मागं नाही घ्यायचं. मग चला, आणि मग ठरलं महाराज त्यांचं. कोल्ह्याने विचार केला, एवढा मोठा राजा मला हात जोडतोय. म्हटले मला वेळ, तू नुसतं ऐक माझं, ऐक. म्हणे काय इकडे, मी तर मध्ये आहे ना, मी तुला खाईल का आता? अजिबात नाही. पण मी संकटात सापडलो आणि मनुष्याने परोपकार करावा. दुसरा संकटात असेल त्याला संकटातून सोडवावं, हा खरा परोपकारी धर्म आहे. त्याचं ते भाषण ऐकून कोल वितळलं. महाराज काय म्हणता तुम्ही? काय नाही, या पिंजऱ्यात तुम्हाला बाहेर काढ. मी तुझे उपकार आयुष्यभर विसरणार नाही, हे माझं वचन आहे. तुझे उपकार मी फेडणार. थोडस गोड बोललं माणसाला का माणसं वेगळा. त्या महाराज काढू का बाहेर तुम्हाला? काढ. मग ते कोलं त्या पिंजऱ्यावर चढलं. त्या पंजाने ते झाकण होतं ना ते दरवाजाचं, ते असं वर ओढलं आणि वाघोबा पिंजऱ्यातून बाहेर. वाघाने आळी पिळी दिली. म्हटले कोलोबा दादा, फार उपकार झाले माझ्यावर. तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही, कधी नाही. आत्तापासून उपकाराला सुरुवात. म्हटले काय? अरे जगामध्ये कीर्तनासारखं पुण्य कुठंच नाही. मग तू आता मी करतो कीर्तन आणि तू होय माझा श्रोता. मग कोलं बसलं कीर्तन ऐकायला. वाघाने बांधला फेटा. पंचपती नाही, रामकृष्ण हरी नाही, रूपाचा अभंग नाही, डायरेक्ट कीर्तनाचा अभंग. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी, काळाची ही उडी. बर का, वाघाचा अभंग आहे कीर्तनाचा. प्रमाण वाघे उपदेशिला कोल्हा, सुखे खाऊ द्यावे मला, गाठ पडली ठका ठका आणि त्याचे वर्म जाणे तुका. कोल्याने विचार केला. म्हटले महाराज, अभंगाचा भावार्थ काय? ते म्हणे कोलोबा दादा, त्याचा असा आहे, रात्रीपासून मी आतमध्ये होतो. रात्री रामनवमी होती त्याच्यामुळे मला उपास घडला, पण आता मला उपास सोडायचा आहे. आणि संतांनी सांगितलं का द्वैताची भक्ती टाकून द्या, अद्वैत भक्ती करा. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. म्हणजे कसं काय? अरे बाबा, तू जर माझ्या पोटात गेला तर आपण दोन राहणारच नाही, अभेद भक्ती होईल. आणि मग कॉलेज लाईट पेटली. म्हणे येतं म्हणतं खायचंय, मी तर याला बाहेर काढलंय आणि येतो मला खायचं म्हणतंय. आता कोल्याने जर दादागिरी केली तर वाघ ऐकल का? नाही. कोलं जर पळून जायचं ठरलं तर वाघ त्याला पळापळीला आटपल का? बरं, कोल्याने किती जय हरी केला, मी तुम्हाला बाहेर काढलं, असं नका करू मला का, तरी वाघ ऐकल का? वाघ ऐकणार नाही. मग ते होतं कोल. प्राण्यामध्ये कोल लय हुशार. कोल म्हणे वा 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 वा, असं कीर्तन पहिल्यांदाच ऐकलं.
दुंडा महाराज ऐकले, माधव महाराज मगर ऐकले, रामचंद्र महाराज नागपूरकर ऐकले, हरिभाऊ आचेगावकर ऐकले, मामासाहेब दांडेकर ऐकले, जोग महाराज ऐकले, पण असं कीर्तन नाही ऐकलं बाबा. असं कोलं म्हटलं बरं का. मला पटलं. आता मला तुम्ही खुशाल खा. कोल वाघे उपदेशेला कोला सुखे खाऊ द्यावा मला. पण महाराज आता मी मरणार, पण शास्त्र असं सांगतोय बाबा. कोल्याला शास्त्र माहिती होतं. तो म्हणे शास्त्र असं सांगतो की मरणाऱ्यांची शेवटची अंतिम इच्छा जी आहे ती पूर्ण करावी लागते. हो हो तू काही बोल. म्हणे शंका. तुम्ही जंगलातले राजे, एवढे मोठे राजे, एवढे मोठे राजे ताजे, आणि हा पिंजरा एवढा एवढा, एवढ्या छोट्या पिंजऱ्यामध्ये एवढे मोठे राजे गेलेच कसे. शंका. अरे म्हणे मला काय माहिती, ती शिळी मग पार्टिशनमध्ये मी शिळीच्या वासाने आलो आणि दरवाजा उघडा होता आणि मध्ये घुसलो. हे बरोबर आहे हो, पण दरवाजा केवढा, तुम्ही केवढे, मध्ये कसे काय घुसले. अरे तुला कोणाला सांगितलं ना मी. नाही मला माझ्या बुद्धीला पटत नाही. कोलं होतं ते. मला प्रत्यक्ष करून दाखवा. आता वाघ बिन डोक्याच राहते. बरेच वाघ बिन डोक्याचे. मी जंगलातल्या वाघांबद्दल बोलतोय. ते म्हणे धर दरवाजा उघडून. तुला एवढे कळत नाही कोल्ह्या. कोल्ह्याने दरवाजा उघडला. बळो बळो पुन्हा वाघ घुसला मधी. वाघ मधी घुसला आणि कोल्ह्याने दरवाजा बंद. जरी माझा देह नाशिवंत, तुझा काय चिरंजीव आहे काय म्हणे. दृष्टांत संपला. गाथ्यातलाच आहे. बाहेरून काहीच आणायची गरज नाही महाराज. एवढा भरलाय ना गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, लागल तेवढं आहेत. पण आम्हाला ते माहिती पाहिजेत ना. वाघ बलवान का कोल्हा बलवान. ताकदीने वाघ बलवान आणि युक्तीने, मग युक्तीचं बळ मोठं ठरलं का नाही. असे बळाचे खूप प्रकार आहेत. त्यामध्ये आता मला संतांचं बळ सांगायचं. ज्याने देवाला ऐकायला लावलं असं संताकडे कोणतं बळ आहे. संताकडे आहे भक्तीचं बळ, भावाचं बळ. भावापुढे बळ नाही कोणाचे सोड. बळ नाही कोणाचे. भावापुढे बळ नाही कोणाचे. नाही कोणाचे बळ नाही कोणाचे. भावापुढे बळ नाही कोणाचे सबळ. कोणाचे सबळ नाही कोणाचे सबळ. भावापुढे बळ कोणाचे बळ नाही कोणाचे बळ नाही कोणाचे. आता वारकऱ्यामध्ये ह्या प्रमाणाला तोटा नाही महाराज. भाव बळे आकडे रविना कळे. देवा कारणे भाव तस्मात. देवा करता भावच पाहिजेत. आणि तो भाव, भक्ती भाव संताकडे आहे. आणि संताने त्या देवाला भावाच्या बळाने बंदिस्त केलं महाराज. आकाराला आणलं, धरलं. पण ते करण्याकरता एक म्हणे बघा हिंदीमध्ये, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. मग एवढं बळ प्राप्त करायचं आहे. निर्गुण परमात्म्याला सगुण साकार बनवायचं आहे. त्याच्याकरता त्यांना काय त्याग करावा लागला. तुकाराम महाराज म्हणतात,
करोनिया नाश उपाधिता करोनिया नाश उपाधिता उपाध्या किती प्रकारच्या आहेत, कोणत्या उपाधीचा नाश केला आणि उपाधीचा नाश करून त्यांनी काय केलं हे अभंगाच्या पहिल्या कडव्यात देवती ही बळे धरीला जायासी देवती ही बळे धरीला जायासी देवती ही बळे धरीला जायास देवती बळे धरीला सायास करोनिया नाश उपाधिता करोनिया नाश उपाधिता करोनिया नाश उपाधिता करोनिया नाश उपाधिता पूर्वपती धातू बेकारिले पूर्वपती धातू बेकारिले पूर्वपती धातू बेकारिले जग पूर्वपती धातू बेकारिले जग देवकी बरे धरीला जायास करोनिया नाश उपाधिता करोनिया नाश उपाधिता करोनिया नाश उपाधिता देवकी बरे जायास करोनिया नाश उपाधिता करोनिया नाश उपाधिता करोनिया नाश उपाधिता फक्त 3 कडवे अभंगाचे. त्या 3 कडव्यापैकी पहिल्या कडव्याच्या पूर्वार्धाचा विचार फक्त देव तिही बळे धरीला सायास एवढाच विचार आतापर्यंत झाला नाही, व्हायचा आहे अजून. देव तिही बळे धरीला सायास ते बळ प्रमाण गेलं. भावापुढे बळ नाही कोणाचे, तुका म्हणे भाव जवळी धरुनी आणि देव. भावाच्या विरुद्ध आहेत अभाव म्हणजे अहंकार. अहंकार काय करतो, असलेला देव दूर निघून जातो. भाव काय करतो, दूर असलेला देव जवळ घेऊन येतो. म्हणून भक्तिशास्त्रामध्ये भावाला फार फार किंमत आहे. मग निसीम भाव उल्हासे आवडीने भावे. खूप प्रमाण आहे आपल्याकडे, वेळ नाही आपल्याकडे एवढा. त्या शतकोटी रामायणामध्ये एक अद्भुत रामायण आहेत, अद्भुत. त्या अद्भुत रामायणातल्या काही कथा, अद्भुतच कथा आहे सर्व. त्याच्यामध्ये एक कथा अशी आली का म्हणे विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण केलं आणि मिथिलेला जात असताना मध्यंतरी अहिल्याचा उद्धार झाला आणि मग मिथिलेला पोहोचले. धनुर्भंग झाला, सर्व नाही सांगत मी तुम्हाला. आणि सीता स्वयंवर झालं. स्वयंवर बरं का, पर म्हणजे भगवान विश्वनाथाचं ते धनुष्य परशुरामाकडे गेलेलं, परशुरामाचं धनुष्य जनक राजाकडे आलेलं
आणि जनक राजाची कन्या सीता घोडं म्हणून त्याला खेळवत होती. सांगितलं ही आदिशक्ती आहे. 5 महान शक्ती सांगितल्या शास्त्रामध्ये. अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्य महापातकन. या 5 जणी आयोनी संभव आहे. जशी देवाचे अवतार आयोनी संभव ना, तसे या 5 जणींचे अवतार शक्तिपीठ म्हटलेले यांना. त्याच्यामध्ये शिवधनुष्य आणि सहज लिहिलेले घोडा. परशुरामाने सांगितलं राजा जनका एक कर, या मुलीचं स्वयंवर आहेत ना, या याच्या यागावरच कर बाबा. जो कोणी या धनुष्याला, कारण शिवधनुष्य होतं ते. आणि मग ते जानकीचं स्वयंवर झालं. ते झालं आणि नंतर त्या 3 भावांना त्यांचंही लग्न व्हायचं होतं आणि मग हेही लग्न व्हायचं होतं. मग त्या अद्भुत रामायणामध्ये राम सीतेचं लग्न दाखवलं. लग्न आता लग्न बरं का, आता स्वयंवर नाही, आता लग्न. म्हणे कसं, दशरथ राजान ते नव्हते ना, ते सर्व वराडी बोलून घेतले, वरमाया बोलून घेतल्या आणि मंडप टाकला, बुंदी वगैरे आमकं तमकं सर्व 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 जिकडं तिकडं तयार झालं. वराडही जमलं, वाजंत्री आमके तमके सर्व जिथल्या तिथं. आणि बहारो फुलं बरसावं ते झालं. तो होतं का नाही मला माहिती. नवरी नवरदेव बाहुल्यावर चढले आणि कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं. आता श्री गुरु वशिष्ठ आशीर्वाद देतील. आशीर्वाद लग्नामध्ये कुणी द्यावे, एकाला धरून आणलं होतं आशीर्वाद द्यायला. आता यांचा संसार इडून पुढे तुझा संसार पाया दुग लटपटा करू राहिलाय. काय महाराज, काही ठिकाणी बघवत नाही हो, आशांचे आशीर्वाद राहतात. देत्याच कशाला मी म्हणतो. वशिष्ठाने आशीर्वाद दिले आणि मग कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं. बघा आता मंगलाष्टक होतील, मध्ये खंडना नाही. मुलं मुली एकमेकाला हार घालतील, सप्तपदी होईल आणि मग तुम्ही हां ते म्हणे ते सांगूच नको, त्याच्याकरताच आलो आहे आम्ही. आलो याची कारणाशी. हे ट्रॅक्टरनं ट्रका भरून काल जायला राहत्या. श्लोक आहे श्लोक शास्त्रातला. कन्यावरते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्नम इतरे जना. कन्या, पूर्वीच्या कन्या बरं का, आताच्या कन्या नाही. पूर्वीच्या कन्या म्हणजे एकमेकाला पाहण्याचा प्रसंग मंडपात पहिल्यांदाच. आता तर व्हिडिओ कॉल होत्यात बरं का. ते नाही सांगणार मी, जाऊ द्या. आता लय सांगत असतो पण आता नाही सांगत, वेळ नाही राहिला माझ्याकडे. आणि मग सीतामाई अंतरपाठ धरला गेला, मंगलाष्टक सुरू झाले. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरे. झाले 7 मंगलाष्टक झाले, अंतरपाठ निघाला. भगवान प्रभू रामचंद्र त्या चौरंगावर उभी, सीतामाई पाटावर उभ्या. दोघांच्या हातात हार होते, दिला टाकून सीतेच्या गळ्यात हार. आता नवरीची पाळी, नवरदेवाच्या गळ्यात हार घालायचा. पूर्वीच्या नवऱ्या खालीच बघून इथपर्यंत हात पुरला. ब्राह्मण म्हणे टाचावर कर, टाचावर कर. टाचावर केला, इथपर्यंत आला. कॅपॅसिटी संपली. तेव्हा नवरी नवरदेवाला उखलून घेत नव्हती अशी येड्यासारखी. मग ब्राह्मण म्हटला, भाऊसाहेब थोडंसं खाली वाका. भगवंतांनी ब्राह्मणाकडे पाहिलं, काय लक्षणं किती तुझी. बायको पुढे, सासूरवाडीला सूर्यवंशातला राजा आहेत मी,
सूर्यातून वरून आकाशातून स्वर्गातून माझे पूर्वज बघतील कसं आमच्या कुळात जन्माला बायको पुढं वाकलं. वाकणार नाही, खबरदार. पुन्हा सांगितलं तर ब्राह्मण जसा पळाला ना, फळ भराय सुद्धा आला नाही पुन्हा. हो, भगवंत काही खाली वाकाना आणि सीतेचा तर काही हात पुरेना. आत्ता काय करावं? मग ते मधले राहत्या ना, मधले माहिती आहे का, किती बाई किती वाले, त्यांच्याशिवाय जमतच नाही. ते आले, म्हटले भाऊसाहेब आमचं असं असं मत आहे, तुम्ही थोडंसं पटतं का तुम्हाला बायको पुढे वाकवायला? मला पटतं. तुम्हाला शोभतं हे मला सांगायला? म्हटलं याचंही बरोबर आहे. आता खोळंबा झाला सर्वात मोठा कोणाचा? कारण प्रकरण 1.5 तास लांबलं नाही. हे नवरदेव काय वाकाना, नवरीचा हात काही, आणि यांना काय पंक्ती धरता. विठ्ठला 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 बोला पुंडलिका.